सो आजचा सेशन खूप महत्वाचा आहे, कारण की आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऊर्जांनी आणि बोलांनी हिलिंग करणार आहात, पाण्याची चव बदली करण्याचा प्रयत्न करणार आहात आणि मिठाचा खारटपणा कमी करायचा आज आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. तो स्वतःच्या बोलांनी एखाद्याची हिलिंग करणं, साधं पाण्याचं जर आपण चव चेंज करू शकत असू तर इट्स ग्रेट थिंग, हो की नाही? तर त्यासाठी आजचं सेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बाकीची किती आजची संख्या ओके येत राहतील. पाऊस आहे तर सगळे गारटलेत का? ठीक आहे. सो आज ज्यांनी शक्तिपात घेतलेला आहे त्यांचा आज आपण ऍक्टिव्हेशन करणार आहोत आणि ज्यांचा शक्तिपात राहिलेला आहे ते सुद्धा ऍक्टिव्हेशन शिकून घेऊ शकतात. आज काही जणांचा मेसेज आलेला की काही जेन्युइन रिझन्सने शक्तिपात आजचा ते घेऊ शकले नाहीत, तर काय करायचं? तर काय करायचं म्हणजे जेव्हा लेवल 2 ला तुम्ही आता त्यांच्यासाठी स्पेशल लेवल 1 चा शक्तिपात आपण नाही कॅरी आउट करू शकत आहे, कारण की इट इज नॉट पॉसिबल सारखं सारखं ते अरेंज करणं. पण जेव्हा लेवल 2 ला ऍडमिशन घ्याल तर ज्यांचाही लेवल 1 चा जेव्हा शक्तिपात राहिलेला असतो आणि तरी सुद्धा लेवल 2 ला ऍडमिशन घेत असतात, कारण की ऑब्व्हियसली काय काय घ्यायचं असतं तरी त्यांचा जेन्युइन रिझन राहिलेला असतो लेवल 1 चा, तेव्हा आपण लेवल 1 चा शक्तिपात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा कॅरी आउट करतो लेवल 2 चा शक्तिपात होण्याच्या आधी. सो लेवल 2 च्या ग्रुपमध्ये तेव्हा मेसेज येतात की कोणाकोणाचा राहिलेला आहे आणि ज्यांचा राहिलेला आहे त्यांचा लेवल 1 चा आधी कम्प्लीट करून त्याच्यानंतर आठवड्यांनी लेवल 2 चा शक्तिपात केला जातो. ओके, प्राची तेच सांगितलं. आता मला माहित होते मेसेजेस येणार आहेत, आधी पण आलेत आता पण इथे येतील. सो मी आधी एक्सप्लेन केलेलं आहे. गॉट इट? चालेल, कारण की लेवल 1 चा दिल्याशिवाय डायरेक्ट लेवल 2 चा देऊ शकत नाही. म्हणून लेवल 2 च्या ग्रुपमध्ये ऑब्व्हियसली ऍडमिशन घेतल्यावरती जो ग्रुप आपला वेगळा असतो लेवल 2 चा, मग तिथे टीम मेसेज करते की कोणाकोणाचा राहिला आहे, मग त्यांनी तिकडे आम्हाला सांगायचं असतं. मग त्याच्या आधी त्यांचा आठवड्याच्या आधी लेवल 2 चा होण्याच्या 1 वीक आधी लेवल 1 चा करावा लागतो. ओके, नाही कळलंय? हे क्लिअर आहे? अजून मेसेज आलाय की जे मी काल सांगितलेलं की उद्या असं होणार आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंग मागणार. शक्तिपात्राचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातच नाही आणि त्यामुळे आपण प्रोव्हाइड करू शकत नाही आणि व्हिडिओच्या माध्यमातून शक्तिपात केला जाऊ शकतच नाहीये. त्यामुळे त्याचा आणि मी दिसत पण नाही तुम्हाला, काय तिथे शक्तिपात कसा तुम्ही स्वतःचा करून घेणार? त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून शक्तिपात नाही होऊ शकत. हे 2-3 गोष्टी क्लिअर आहेत. ऍक्टिव्हेशन जे आहे हे बघा, शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो, ऍक्टिव्हेशन हवं तेवढ्या वेळा करू शकतो. ऍक्टिव्हेशन ऍक्च्युअली स्पीकिंग रोज करायचं असतं, पण शक्तिपात मात्र एकदाच घ्यायचं आहे. क्लिअर विथ दिस? त्याच्यामध्ये आय गेस कोणाचे आता जे काय जेवढे डाऊट्स आलेले टीमने मला सगळी लिस्ट दिलेली त्याचे मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. आता आपण ऍक्टिव्हेशन कसं करून घ्यायचं? बिफोर ऍक्टिव्हेशन ज्यांचा झालेला नाही त्यांनी पण आता प्रॅक्टिस करून घेऊ शकतात. लेवल 2 ला आल्यावरती मग तेव्हा शक्तिपात करून दिला जाईल. आधी सगळ्यात आधी रेखीची प्रार्थना लिहून घ्यायची आहे सगळ्यांनी, कारण की कोणतीही गोष्ट आपण हिलिंग करतोय, ऍक्टिव्हेशन करतोय, रेखीच्या माध्यमातून जे काही करतोय ते रेखीने करतोय, आपण त्याच्या ऊर्जेने करतो, आपण करत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, हिलर हा फक्त एक माध्यम आहे. ओके, जे काही करतंय ती सगळी ती एनर्जी करते, त्यामुळे तिला इन्व्होक करावं लागेल, तिचं आवाहन करावं लागेल. त्यामुळे एक प्रार्थना असते, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं कस्टमायझेशन थोडं बहुत करू शकता, पण मेन प्रार्थनाचा बेस काय आहे आधी लिहून घ्या की मी स्वतःची आभारी आहे, जे मी आज सकाळी पण म्हटलेलं ती प्रार्थना, तर कोणाला लक्षात असेल तर काय बोलायचं की मी स्वतःची आभारी आहे किंवा स्वतःचा आभारी आहे. पुढचं वाक्य, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माझे माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता की तुमचे जे काही तुमचे इष्टदेवता असतील, ईश्वर गुरु असतील किंवा सद्गुरू असतील, त्यांना सुद्धा इथे ऍड करू शकता की माझ्या ईश्वर देवतेची किंवा माझ्या सद्गुरूंची आभारी आहे. या सगळ्यांचे आभार हे केल्यावरती नंतर लिहायचं आहे रे की अमृत 3 वेळा, रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ओके,
ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करूया ऍक्टिव्हेशनला. ऍक्टिव्हेशन कसं करायचं आहे तर मॅडम रेकी अमृत पुढे ना कोण बोलतो? रुपाली ते बोलते. काय प्रश्न आहे तुमचा? आणि मग माझ्या इथे आवाज बंद झालेला. पुढचं वाक्य ऐकून नाही आलं. आय रिपीट, मी स्वतःचे आभारी आहे, माझ्या मातापित्यांचे आभारी आहे, समस्त गुरुजनांची मी आभारी आहे. ओके, त्या दिव्य रेखी शक्तीची मी आभारी आहे, माझ्या सद्गुरूंची आभारी आहे किंवा ईश्वर गुरूंची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ओके, ठीक आहे. आता आपण मॅडम ऍक्टिव्हेशन करणार आहोत. सो फॉर ऍक्टिव्हेशन सगळ्यांनी आता ही जी प्रार्थना घेऊन घेतली ती एकदा बोलून घ्यायची हात जोडून. ओके, झालं. आता काय करायचं आहे, आपला उजवा हात सगळ्यांनी हात रफ करून घ्या. रबेट उजवा हात खाली ठेवायचा आणि डाव्या हाताने त्याच्यावरती क्लॉकवाईज मुवमेंट करायची आहे. कशी? घड्याळाच्या दिशेने. घराघरा फिरवायचं नाही, आरामात. ओके, आणि काय करायचं आहे, बोलायचं आहे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. पाम चक्राचं चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन करत आहोत. ओके, मराठीतून बोलला तरी चालेल. काय करायचं आहे, पाम चक्राचं चार्जिंग, हिलिंग आणि प्रोटेक्शन होत आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र हे अंदाजे 21 वेळा करायचं आहे. 21 वेळा क्लॉकवाईज मुवमेंट करायची आहे. डोळे बंद, शांत, फोकस अँड डू इट. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. कंटिन्यू. डन. आता दुसरा हात लेफ्ट हँड खाली, उजवा हात वर आणि सेम प्रोसिजर. क्लॉकवाईज मुवमेंट 21 टाइम्स. लक्ष 21च्या काउंटिंग कडे देऊ नका. अंदाजे 21 वेळा झालं तरी चालेल, पण फोकस आपल्या सेन्सेशन कडे असू देत. ओके, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ओके, कंटिन्यू. मेघना दाभाडे, हळू करा. सीमा जोशी, उलटा करताय. तुमचा क्लॉक उलटा चालू आहे. क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेने. येस. बाकीच्यांचे कॅमेरे बंद आहेत, माझी जबाबदारी नाहीये बरोबर करताय का चुकीचे.
झालं. आता डाव्या हाताची मूठ बंद करायची आणि तिला आपल्या डाव्या मांडीवर ठेवायची. आणि उजवा हात क्राऊन चक्राच्या वरती आणि सेम क्लॉकवाईज मोमेंट आणि बोलायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय ऑल 7 चक्रा, 7 चक्राचं. ओके, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रास. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. येस, उजव्या हाताने करायचं आहे. सारिका सोलंकी. Charge, heal, and protect my 7 chakras. Yes, good. Charge, heal, and protect my 7 chakras. Twenty-one times. Charge, heal, and protect my 7 chakra. ओके, आता डाव्या हाताची मूठ तशीच ठेवायची आहे. उजवा हात जो आहे तुमच्या नाभी चक्राच्या इथे आणायचा आहे. आणि समजा फॉर एक्झाम्पल आता मी इथेच करून दाखवते, नाभीवरती मी नाही दाखवू शकत, पण तुम्ही नाभीवरती करायचं आहे. क्लॉकवाईज मोमेंट आणि बोलायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. ओके, कुठे? नाभी चक्राच्या इथे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र 21 टाइम्स. हातातून निघणारं संवेदन आणि आपल्याला शरीरावरती काय जाणवतंय इकडे फोकस करा. Charge, heal, and protect my Nabhi chakra. ओके, आता नेक्स्ट आहे डाव्या हाताची मूठ ओपन करायची आणि दोन्ही हात अशा पद्धतीने आपल्या हृदय चक्राच्या इथे, हार्ट चक्राच्या इथे ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने दिसतोय माझा हात? हा, टच करायची गरज नाहीये, फक्त असं डिस्टन्स ठेवायचं थोडं. आणि आता इथे काय करायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी अँड ऑरा, संपूर्ण शरीर आणि ऑरासाठी. सो चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय होल बॉडी आणि ऑरा. 21 टाइम्स अंदाजे. Charge, heal, and protect my whole body and aura. Charge, किती? heal, and protect my whole body and aura. Continue.
झालं. आता काय करायचं आहे, हात पुन्हा रब करून घ्या आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करा. अशा पद्धतीने थोडासा मागे पुढे करायचं. तुमच्या हातामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. असं तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा बॉल तयार झाल्यासारखं वाटेल. पटापट करू नका, हळूहळू करा. आधी डिस्टन्स कमी असेल तरी चालेल. जसं जसं जाणवायला लागेल तसं डिस्टन्स वाढवा हळूहळू. जाणवते एक अशी फील्ड जाणवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आता ओके. आता काय करायचं, हा जो एनर्जीचा बॉल आहे याला यू नीड टू लिफ्ट इट अप, असं उचलल्यासारखं करायचं आणि आपल्या सहस्रार चक्रावरती त्याला प्लेस करायचं आहे. आधी फक्त ऐकून घ्या. प्लेस इट आणि डोळे बंदच करायचे आहेत आणि हळूहळू मी जसं जसं बोले तसे हात खाली 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 पूर्ण पायापर्यंत घेऊन यायचे आहेत आणि पायापर्यंत आल्यावरती मग डोळे उघडा. चालेल. स्टार्ट. लिफ्ट इट. प्लेस इट ऑन युअर क्राउन चक्रा. आपल्याला इन्कल्केट करायचं आहे पूर्ण शरीरामध्ये. ओके. डोळे बंद, फोकस करायचा आहे आणि बघण्याचा प्रयत्न करायचा आहे की या अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातून तुमचं संपूर्ण शरीर, सातही चक्र, मन, मस्तिष्क आणि ऑरामध्ये सिस्टमॅटिकली प्रवेश करायचा आहे. हळूहळू हात खाली घेत यायचा आहे. तुमचं शरीर, सातही चक्र, ऑरामध्ये जर कुठल्याही कारणाने कुठल्याही पद्धतीची नकारात्मकता असेल तर ती ह्या दिव्य रेखीच्या उपचारात्मक शक्तीने कायमस्वरूपी हील होत आहे. संपूर्ण शरीराला आता कायमस्वरूपी हील होताना बघायचं आहे. कम्प्लीट हीलिंग, संपूर्ण स्वास्थ्य. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ओके. ग्रेट. डोळे उघडा. बरं वाटतंय. आता काय करायचं आहे, स्वतःची हिलिंग करायची आहे आता. सो ह्याच्यासाठी आता पुन्हा रेकीचं आता ऑलरेडी आवाहन केलंय, परत आवाहन करायची गरज नाहीये. फक्त थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोलून घ्यायचं. हात रब करायचे आणि तुम्हाला ज्याही ठिकाणी पेन असेल, दुखत असेल, मग ते ओव्हर थिंकिंगमुळे डोकं दुखत असेल किंवा काही कोणत्याही शरीराच्या कोणत्याही पाठला दुखत असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने आज हिलिंग देणार आहात. तर ही हिलिंग द्यायची कशी, हात रब करून झाल्यावरती त्या बॉडी पार्ट वरती आपले दोन्ही हात ठेवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल समजा मला इथे, आता मी एका हाताने दाखवते, तुम्ही दोन्ही हाताने करा. इथे मला हिलिंग द्यायची आहे तर मी हात कसा ठेवणार, अशा पद्धतीने. असं पकडून घट्ट असं दाबून वगैरे ठेवायचा नसतो. हलका हात स्पर्श करायचा, नाहीतर आपण वरच्या वर असा ठेवू शकतो. हात न लावता हॉवर करू शकता, म्हणजे अशी डिस्टन्स ठेवू शकता. आयदर टच करू शकता किंवा असं ठेवू शकता. ओके. आणि किती मिनिटं हिलिंग द्यायची आहे, जोपर्यंत हातातून सुरू झालेल्या संवेदना संपत नाही आहेत तोपर्यंत हिलिंग चालू ठेवायची असते. ओके. आणि कधीही हिलिंग करताना हाताची बोटं अशी नसली पाहिजेत, एकत्रित असली पाहिजेत. आणि हात कधीही फ्लॅट ठेवायचा नाही, थोडासा कपशेप ठेवायचा. एकदम पण असा नाही, थोडासा कपशेप, सो दॅट यू कॅन फोकस द एनर्जी. सो अशा पद्धतीने हिलिंग द्यायची आहे. जो कोणता तुमचा बॉडी पार्ट दुखत आहे, ओके, समजा इथे दुखतंय तर दोन्ही हात इथे ठेवू शकतो, किंवा ज्या कोणत्याही पाठला दुखतंय कीप इट ओव्हर देअर. काय कायांचं पाठीला दुखत असेल तर पाठी हात कसं जाणार, बरोबर आहे. त्यासाठी काय करायचं, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट, जो समजा छाती पाठीच्या मध्यभागी दुखते तर मग इथे हिलिंग द्या. घोषित करा की त्या पाठला आपण हे करतोय, हिलिंग देतोय आणि इथे हिलिंग द्यावी लागेल. समजतं. त्यामुळे पाठी हात, आता हे लेवल 1चं लिमिटेशन आहे की तिथे हात लावल्याशिवाय होणार नाही, पण लेवल 2 मध्ये हे असं इकडे तिकडे हात लावण्याची गरज लागत नसते. आता फक्त आपण लेवल 1च्या हिशोबाने करतोय, कारण की हे लिमिटेशन आहे, कारण की तेवढंच होऊ शकतं. चालेल. कळलं, प्रोसिजर कळली. आणि जेव्हा हिलिंग आपण देत असू तेव्हा बोलायचं काय आहे, मी सांगेल काय बोलायचं, पण तरी सुद्धा टेल यू की तो पर्टिक्युलर तुमचा जो बॉडी पार्ट आहे तो आता कम्प्लिटली स्वास्थ्यपूर्ण किंवा हील झालेला आहे. निगेटिव्ह शब्द वापरू नका की माझं दुखणं कमी झालंय, पेन कमी झाले वगैरे. काय पाहिजे, स्वास्थ्यपूर्ण पाहिजे, हेल्दी पाहिजे, ते सांगायचं. ओके. ठीक आहे. स्टार्ट. रब युअर हँड्स. आणि पर्टिक्युलर बॉडी पार्ट जिकडे तुम्हाला दुखतंय तिकडे
हात प्लेस करायचा, हात फिरवायचा नाही, गोंजारायचा नाहीये, प्लेस करायचा आहे. जिथे गरज नाही मी हात बोलते तर हातावरच करा. तुमचा कोणता बॉडी पार्ट आहे तिकडे हिलिंग द्या, जिकडे तुम्हाला दुखतंय किंवा काही प्रॉब्लेम आहे. ओके, डोळे बंद, फोकस. आणि अफर्मेशन द्यायचं आहे. त्या अवयवाचं नाव घ्यायचं आहे की हा पूर्णपणे आणि कायमस्वरूपी कम्प्लिटली हेल्दी झालेला आहे. इट इज बिंग कम्प्लिटली हील्ड नाव. तुमचा हा बॉडी पार्ट आता संपूर्णतः स्वास्थ्यपूर्ण आणि हेल्दी बनलेला आहे. त्याला संपूर्णपणे हेल्दी बनताना बघायचं आहे. अशा प्रकारे जोपर्यंत हातातून सुरू झालेल्या संवेदना संपत नाही आहेत तोपर्यंत हिलिंग चालू ठेवायचं आहे आणि अफर्मेशन मनातल्या मनात बोलत राहायचं आहे. कंटिन्यू डुईंग इट. संपूर्ण फोकस अँड डू इट. हात एका जागी स्टेबल ठेवायचा आहे. फोकस ऑन युअर हिलिंग. डोळे बंद. कंटिन्यू गिव्हिंग द अफर्मेशन. विद्या कांबळे हात फिरवायचा नाही आहे. ज्यांचं झालं असेल त्यांनी स्वतःचे आभार मानायचे आहेत आणि दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे. ज्यांचं झालं नसेल कंटिन्यू डुईंग इट. मग कसं वाटतंय आता? ज्यांचं झालंय अनम्यूट. ज्यांनी पेन साठी दिलं आहे अनम्यूट करा. खूप छान वाटतंय. कुठे दिली हिलिंग? डोक्याला डोकं दुखत होतं आज जरा ओव्हर थिंकिंग मुळे. एकदम बरं वाटलं, एकदमच बरं वाटलं. खूप छान किती वाटलं. मिनिटाची थँक्यू. हिलिंग दिली? 2 मिनिटाची हिलिंग. यू कॅन इमॅजिन 2 मिनिटाची हिलिंग नाही करू शकतो तर मग त्याच्यानंतर जेव्हा लेवल 2 ला जाऊ तेव्हा पूर्ण 10 मिनिटाची हिलिंग असते. मग तेव्हा ऑब्व्हियसली ते बाकीच्या गोष्टी आपण युज करत असतो, टेक्निक आणि सिम्बॉल. मग तिथे म्हणून मग तिकडे कॉम्प्लिकेटेड लेवलचे हिलिंग आपण करू शकत असतो. इथे फक्त आपण दुखणं पिकणं हँडल करतो.
ओके, व्हेरी गुड, पण छान, नाईस. नाईस. अजून? मी येस. मी शिवानी बोलते. बोला. बडोदरातून बोलते मी, गुजरातमधून. बोला ना. हा, तर सकाळचा जो शक्तिपात होता त्याचा मी अनुभव शेअर करेन. इतके माझ्या ते 5-10 मिनिट मला लेट होते, काय की खूप धावपळ झाली होती. अक्षरशः अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या. असं वाटायचं की कुठून तरी थंड हवा यायला हवी. आणि तुमचं बोलणं पण मला ऐकायला येत नव्हतं. कॉर्ड सेट वगैरे काहीच लावलेला नसल्यामुळे म्हणजे आतल्या आत इतकी चिडचिड झाली माझी की मला असं ऐकायला येत नाही की काय, की म्हणून पण बसले शांत आणि डोळे मिटले. काहीही ऐकू येत नव्हतं, पण थंड हवेची झुळूक आणि साक्षात विष्णूचं दर्शन झालं. आणि त्यानं म्हणजे थंड हवेची झुळूक म्हणजे ती अक्षरशः त्यामध्ये आपण मंजुळा कशा टाकतो ना, तो वास. म्हणजे हैदराबाद आपल्या तिरुपतीला व्यंकटेशाचं दर्शन असतं, ते दर्शन झालं मला. आणि आता मला म्हणजे सकाळपासून मी धावते खूप, तर दोन्ही गुडघ्यांमध्ये मला क्रॅम्पिंग होत होती. त्यामुळे मी खाली बसायच्या ऐवजी मी आता डायनिंग टेबलवरती चेअरवर बसलेली आहे. आणि त्या क्रॅम्पिंगला म्हणजे गुडघ्याला मी ती रेकी दिली. तर खरंच माझं काही सेकंद म्हणजे तो पेन्स गायब झाला. इट इज टू मच. आणि रेकी हा प्रकार मी पहिल्यांदा ऐकते. आणि फेसबुकवरनं पाहिल्यामुळे मी तुम्हाला जॉईन केलं. खरंच खूप खूप आभार तुमचे, तुमच्या टीमचे आणि रेकीचे पण. अमृत म्हणजे थँक्यू. काय आहे याचा अनुभव मी नक्कीच घेतला. व्हेरी गुड, छान. तर हम्म. हे काय असतं, एवढा मोठा अनुभव कसा काय येतो? कारण की भलेही आपली चिडचिड झाले, पण आतून एक ड्राईव्ह आहे की मला करायचंय. आणि रेकी तिकडे साथ देणारच देणार. कितीही अडथळे येऊ देत, ती येणार तुमच्यापर्यंत. तेव्हा तुम्हाला ऐकू येत नव्हतं हे मी बाकीच्यांना पण हा, सांगितलं की यांना आणि ऐकू येत नाहीये. आणि हा पण अजून सांगते मी, हं, अजून एक सांगते की मग सकाळी लवकर उठल्यामुळे, लवकर उठतेच मी, पण मला इतका डोळा लागला छान सोफ्यावर बसल्या बसल्या. आणि स्वप्न असं आलं की मी खूप घाणीतून दलदलीतून कुठेतरी रेल्वे स्टेशन वरती कॉमन वॉशरूम मध्ये वॉश घेते. आणि मी म्हटलं मी अशा एवढ्या घाणीत कसं काय आले काय. आणि डोळा उघडला म्हणजे मी खरीच अशी घाणीत आले काय. डोळा उघडल्याबरोबर कुठून तरी वाक्य आदळलं होतं माझ्या कानावरती की तुझ्या शरीरातली घाण निघते, डोक्यातली घाण निघते, खूप चिखल झालाय. समोर टीव्ही चालू, सगळीकडे बघते मी, म्हणजे वाक्य कोण बोलले माझ्याशी. घरात कुणीच नाहीये, मी वन मॅन शो आहे सध्या 2-4 दिवस. व्हेरी गुड, छान. हे बघा, तर हे आपण लेवल 2 ला सांगत असतो. रेखी आधी काय करते? एवढे कधी कधी काहीकांना गरगर फिरल्यासारखं वाटतं किंवा काहीतरी खेचून काढल्यासारखं वाटतं. रेखी अशीच काम करते. जोपर्यंत आतला जे मी लेवल 1च्या डे 1 ला बघितलेलं, बोललेली की आतमध्ये काय आपल्या फॉग जमा झालाय, मग तो सबकॉन्शियस माइंड मधला असेल, नाही तर आपल्या शरीरातला असेल, किंवा ऑरा लेवलवरचा असेल, नाही तर चक्रांमधला असेल. आधी रेखी सगळे निगेटिव्हिटी काढायचं काम करते. ज्या क्षणाला शक्तिपात म्हणजे काय, ती ऊर्जा आपल्यामध्ये येते. जर त्या ऊर्जेला स्वतःला तिकडे जागा करायची असेल तर आतली गाळ तरी आधी निघायला गरजेचं आहे. तर जेव्हाही ती शक्ती, आता बघा, आता नदीमध्ये जरी असेल तर जेव्हाही पाऊस पडेल किंवा काय येईल तर आतला गाळ ढवळला जाणार आहे. आणि जेव्हा गाळ ढवळला जातो तेव्हा तरंग उठणारच आहे. ते तरंग तुम्हाला जाणवणार आहे शक्तिपाताच्या वेळेस सुद्धा, ऍक्टिव्हेशनच्या वेळेस सुद्धा आणि हिलिंग करताना सुद्धा. कारण की आता ही जस्ट बिगिनिंग आहे. नंतर नंतर ते जे ढवळणं आहे ते कमी होणार आहे, कारण की निगेटिव्हिटी तेवढ्या प्रमाणात निघालेली असते. कळते रेखी काम कशी करते? सो हे फक्त लेवल 1 आहे. ह्याच्या पुढे आता यू कॅन इमॅजिन, जर लेवल 1 ला 10% जर ऊर्जा आहे, तर आपल्याला असे अनुभव भेटत असेल, तर जेव्हा ऍक्च्युअल मध्ये 40% जेव्हा ऍक्टिव्हेशन होत आहे, नंतर 100% ऍक्टिव्हेशन असतं. मग तेवढ्या लेवलचे तिकडे आपल्याला रिझल्ट सगळे प्राप्त होत असतात. व्हेरी गुड, छान. पण सगळ्यांना छान अनुभव आहेत. आणि जो काही थंडावा जाणवला तो लेफ्ट साईडला आधी जाणवला की राईट साईडला जाणवला आधी? तेवढं नाही, पण एकदम माझं असं पूर्ण बॉडीवरती तो थंड हवा आहे. पूर्ण बॉडीवरती, श्वासाला मला अगोदर जाणवलं. गुड, छान. चालेल. आता इथे सगळ्यांनाच अनुभव आलेलेच असणार आहेत. सगळ्यांचा तर मी नाही विचारत आहे. पण आता कारण की आता पुढचं आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. पायाला कोणी हिलिंग केली का? हो. हा, कसं वाटलं?
छान वाटलं. माझा पाय दुखत होता ऍक्च्युली, बरेच दिवस झाले दुखतोय, हम्म. म्हणून मी पायालाच केली. पण जरा आतून असं मला काहीतरी वेगळं वाटत होतं करताना. हा, आता त्या पायाने उठायचं आणि जरा चालून यायचं किचन मध्ये. सगळ्यांना सांगते, तुम्हालाच नाही, सगळ्यांना सांगते, किचन मध्ये जा आणि ग्लासामध्ये पाणी घेऊन या आणि एका वाटीमध्ये मीठ घेऊन या. आणि तुम्ही उठताच आहात सीमा मॅम, तर जाऊन जाताना जरा बघा पाया किती बरा झालाय, तो चालता येते नाही येते. ओके. ओके, चल. आणि पाणी आणि मीठ मिक्स करायचं नाही, वेगवेगळं आणा. साधं मीठ, जाडं ओके. मीठ आणायचं की कोणतं पण मीठ, साधं मीठ साधं? घरातलं जे असेल ना ते घेऊन. ग्लास काचेचा का स्टीलचा कुठलाच पाहिजे? एनिथिंग एनिथिंग विल डू, बॉटल पण चालेल. या लवकर, अजून खूप प्रॅक्टिकल बाकी आहे. आले सगळे? आता काय करायचं आहे, आता आपल्या ऊर्जांनी ज्या ऍक्टिव्हेट झाल्या आणि आपल्या बोलांनी पाण्याची चव चेंज करायची आहे. पाण्याची चव तुम्ही पाहिजे ती देऊ शकता. मंदिरातील तीर्थाची चव द्या, किंवा पाण्याचा गोडवा वाढलाय म्हणून सांगा, किंवा जी तुम्हाला चव द्यायची, नारळ पाण्याची चव, वॉट एव्हर चव तुम्हाला पाहिजे ती त्या पाण्याला आपण देऊ शकतो का, ते आता आपण टेस्ट करूया. त्यासाठी काय करायचंय, पुन्हा थँक्स टू मी, थँक्स टू रेकी बोलून घ्यायचं. त्यानंतर हात रब करायचे. समजा बॉटल असेल तर बॉटल पण, बॉटलचं झाकण उघडा, किंवा ग्लास असेल तर ग्लास समोर ठेवला तरी चालेल, किंवा हातामध्ये पकडला तरी चालेल एका हातामध्ये. आता काय करायचं आहे, त्या पाण्याला सुद्धा थँक्यू बोलून घ्यायचं की मी तुझी सुद्धा आभारी आहे. आणि त्या पाण्यावरती अशा पद्धतीने 21 वेळा आपण जसं मगाशी केलं त्या पद्धतीने करायचं आहे. आणि पूर्ण फोकस करायचं. त्याला सांगायचं की दिव्य रेकीच्या कृपेने हे पाणी आता संपूर्णपणे चार्ज झालेलं आहे आणि या पाण्याला तुम्हाला जी पाहिजे ती मंदिरातील तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. असं बोलत बोलत, हे 2 वाक्य बोलत बोलत त्याला हिलिंग द्यायची आहे. सो 21 टाइम्स मूव युअर हँड्स आणि त्याला हिलिंग द्या की तू आता पूर्णपणे चार्ज झालेला आहे पॉझिटिव्हिटीने, आणि तुझी चव तुम्हाला जी पाहिजे ती ही चव प्राप्त झालेली आहे. ओके, स्टार्ट. फोकस पूर्ण त्या पाण्यावरती. पाणी आता जमिनीवर ठेवू शकता, नाही तर हातामध्ये दुसऱ्या हातात पकडला तरी चालेल. पाणीकडे बघून करायचंय का हे? नाही, डोळे बंद करा ना, फोकस आपल्याला करायचं. ज्यांना पाण्याकडे बघून करायचं असेल बघून करू शकता, काय हरकत नाही. सगळ्यांनी पाणी पिऊन बघितलं का आधी? चव कशी समजणार चेंज झाली की नाही? आधी पाणी पिऊन बघा. आता करा.
ज्यांचं झालंय त्यांनी पाणी पिऊन बघा. मी नारळ पाणी पिते. व्हेरी गुड, छान. बाकीच्यांचं? गुड गुड. चव बदलली असेल, नाही तर टेम्परेचर तरी चेंज झालं असेल. हो, गार झालंय पाणी एकदम. येस आणि येस गोड येस झालंय, गोड एकदम. ही गोड येस. बोलतो. गुड, छान. व्हेरी नाईस. हे का केलं आपण? आपण किती टक्के पाण्याने बनलेलो आहोत? 70%. 70. हेच जर अफर्मेशन त्या पाण्याला दिलं की माझं शरीर सर्वोत्तम स्वास्थ्यपूर्ण बनलेलं आहे तुला ग्रहण केल्यामुळे, तर ते पाणी आतमध्ये जाऊन तेच काम करणार आहे. कळते? मग हे फक्त शारीरिक लेवलचं नाही, कोणतंही तुम्हाला जे काही तुमचं उद्दिष्ट असेल, जे काही, ह्याला पाण्याचं अफर्मेशन किंवा पाण्याचं चार्जिंग होतं, वॉटर चार्जिंग टेक्निक. सो व्हॉट एव्हर वी वॉन्ट, त्याचं मॅनिफेस्टेशन जर करायचं असेल तर वी कॅन चार्ज द वॉटर, आणि त्याच्याने आपण हे मॅनिफेस्टेशन करू शकतो. कळलं हे कशासाठी केलं? मग तुमचं आर्थिक लेवलचं असेल, शारीरिक असेल, काही असेल. ओके, इथे आपण कोणतेही सिम्बॉल वगैरे वापरले नाही, नॉर्मल केलं आहे. लेवल 2 ला गेल्यावरती ह्याच्या सोबत मग जेव्हा सांगितलं त्याच्या थोडंसं ऍडिशन करून दिलं जाईल की ऍडिशनली काय काय करायचं, मग त्याचा इफेक्ट अजून लवकर येतो. हे फक्त आपल्याला समजायला की आपण कुठे कुठे वापरू शकतो, आणि आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे की नाही पाण्याला चेंज करायची, की फक्त लॅबमध्ये होऊ शकतं असं नाहीये. जो डे 1 ला मी सांगितलेला प्रयोग आपण पण करू शकतो. ओके, किती मिनिटं लागली? 21 वेळा हात फिरवावं लागले फक्त. ठीक आहे, चालेल. आता काय करायचं, दुसऱ्याच्या वाटीमध्ये मीठ आहे, त्या मिठाची चव घेऊन बघा. मीठ मीठ का निवडलं? कारण की मिठासारख्या गोष्टीचा खारटपणा कमी करायचा. दुसरं कोणतंही अन्न निवडलेलं नाही आहे. मिठाचा सारख्या त्याची इंटेन्सिटी किती असते खारटपणाची, ती जरी कमी, इंटेन्सिटी जरी कमी करू शकलो तरी मोठी गोष्ट आहे. कारण की दुसऱ्या कोणतं फूड घेतलं तर आपल्याला काय एवढी चव कळणार नाही. घेतलं, किती खारट कळलं. आता काय करायचंय, ती वाटी हातात घ्यायची, त्या मिठाला बोलायचं मी तुझी खूप आभारी आहे, पण आता तुझी चव किंवा तुझा खारटपणा खूप कमी होत चाललेला आहे. या हिशोबाने त्याला हिलिंग द्यायची आहे पुढचे 2 ते 3 मिनिटं. इथे हात फिरवला नाही तरी चालेल, पण त्याला 21 वेळा नाही तर 3 मिनिटं, 2 ते 3 मिनिटं हिलिंग द्यायची आहे. ओके, फोकस अँड डू इट. की मी तुझी खूप आभारी आहे, तू आता फिका पडत चाललेला आहेस, तुझा खारटपणा आता कमी 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 होत चाललेला आहे. अशा पद्धतीने स्टार्ट.
त्यांचं झालं असेल खरंच त्यांनी की टेस्ट करून बघायचं. मी मीठ कधीच खात नाही एक्स्ट्रा. भाजीत कमी जरी असेल तरी वरून घेत नाही. पण मी चिमूटभर खाल्लं तर तो खारटपणा मला जाणवलेला नाही. अतिशयोक्ती नाही. व्हेरी गुड. नाही जाणवणार, कमी होणार. गुड, क्या व्हेरी बात है. नाईस. जेवढं कॉन्फिडेंटली आपण करू तेवढा रिझल्ट आपल्याला चांगला येतो. बाकीच्यांनी करा. मस्त. ओके, झालं कमी, त्याची तीव्रता कमी झाली असणार. अगदी अगदी. पूर्णपणे काय त्याचा खारटपणा गायब नाही होणार आहे, कारण की त्याची इंटेन्सिटी खूप जास्त आहे. पण त्याचे थोडे जरी आपण हे केली तरी सुद्धा ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण की मिठाचा कमी करणं म्हणजे काय खाऊ नाहीये गोष्ट. हम्म. चालेल, कळलं आता हे कशासाठी केलं ना. दिस इज कॉल्ड ॲज फूड चार्जिंग. म्हणजेच काय, आपण काय बोलतो उदरभरण जाणीचे यज्ञ कर्म, तर यज्ञामध्ये काय टाकतो आहे ही जबाबदारी आपली आहे. मग कुठेही वाढलेलं ताट असेल नाही तर बनवलेलं जेवण असेल, त्याला आपण अशा पद्धतीने हिलिंग देऊ शकतो. आणि हिलिंग देताना अफर्मेशन काय हवं ते अफर्मेशन देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा जेवण बनवून झालं आहे तर संपूर्ण जेवणाला 1 तास आपण काय करायचं, हिलिंग द्यायची की हे अन्न माझ्या घरातील जे कोणतीही व्यक्ती ग्रहण करेल तिला सर्वोत्तम स्वास्थ्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. एवढंच 1 मिनिटाचं काम आहे. किंवा कुठेही व्हॉटेव्हर. आता हॉटेलमधून जेवून आल्यावरती काय असं हलकं हलकं तर वाटत नाही. का नाही वाटत? कारण की ऑब्व्हियसली खूप सारे त्याच्यामध्ये पण फॅक्टर्स असतात. सगळं ते घाणच असतं असं नाहीये, पण ऑब्व्हियसली थोडंफार तरी इकडे तिकडे होतं. तर तेव्हा सुद्धा आपण पाहिजे तसे अफर्मेशन घेऊन ते सुद्धा खाऊ शकतो की ह्याच्यामुळे माझं स्वास्थ्य चांगलं झालंय. उलटं बोलायचं तिकडे. ठीक आहे. डायजेशन चांगलं झालंय. हे चांगलं आतमध्ये जाऊन पूर्णपणे डायजेस्ट झालेलं आहे. सगळं आपल्या बोलण्यावरती आहे. ओके, ती एनर्जी तर आहेच, पण तिला आपण कसं कोणत्या हिशोबाने कुठे डायव्हर्ट करतो हे महत्वाचं. ओके, कळलं हे आपण का केलं सगळं? जस्ट टू एन्श्योर की इफ इट वर्क्स ऑर नॉट, वेदर हे खरं आहे की नाही आहे. आणि हे फक्त एक ट्रेलर आहे, सो दॅट वी कॅन, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एक पिक्चर क्लिअर होतो की ऑब्व्हियसली जेव्हा लेवल 2 लेवल 3 करू आपण तेव्हा कोणत्या लेवलचे आपल्याला प्राप्त होऊ शकतात रिझल्ट. ह्याचं फक्त एक जस्ट आपण इथे एक जिस्ट बघितला आहे किंवा एक जस्ट आपण त्याला बोलतो काय ट्रेलर बघितलेला आहे. मजा आली? ओके, व्हेरी गुड, छान. तर आता 10 मिनिट्स आहेत, तर विल कम्प्लीट जो आपला एक टॉपिक बाकी होता, दॅट इज चक्रा सिस्टम. चक्र माहितीये सगळ्यांना? कोटी किती चक्र आहेत आपल्यामध्ये? काल आपण सांगितलं आहे की 7 मेन चक्र आहे. सो बिफोर दॅट मला थोडं काम आहे, टीम बोलवत आहे. आय जस्ट इथे एक व्हिडिओ लावून देते आणि मी किती मिनिटाचं माहिती आहे, पण मी 2 मिनिटं देते. ओके, आफ्टर दॅट विल स्टार्ट दिस सेशन. ओके, येस, खूप छान अनुभव आलाय मला सॅटर्डेला. आपण रेकी शिकून 3च दिवस झाले होते आणि मी 10 महिन्यापासून म्हणजे जॉब स्विचचं चालू होतं माझं, पण होत नव्हतं. सॉरी. तर मग मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. मोर दॅन 500+ एम्प्लॉईज होते तिथं आणि तिथं सगळं ऑरा क्लीन केला आणि अफर्मेशन्स केले आणि युनिव्हर्स करून सगळी एनर्जी मागितली आणि माझं मोस्टली झालंच, म्हणजे ऑफर लेटर याचंच बाकी आहे. आणि थँक्यू. आणि अख्ख्या जगामधली टॉप 15ची कंपनी आहे ती. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्लॅप फॉर इट. थँक्यू. अप्लाय करणं येस, खूप छान अनुभव आलाय मला सॅटर्डेला. आपण रेकी शिकून 3च दिवस झाले होते आणि मी 10 महिन्यापासून म्हणजे जॉब स्विचचं चालू होतं माझं, पण होत नव्हतं. सॉरी. तर मग मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. मोर दॅन 500+ एम्प्लॉईज होते तिथं आणि तिथं सगळं ऑरा क्लीन केला आणि अफर्मेशन्स केले आणि युनिव्हर्स करून सगळी एनर्जी मागितली आणि माझं मोस्टली झालंच, म्हणजे ऑफर लेटर याचंच बाकी आहे. आणि थँक्यू. आणि अख्ख्या जगामधली टॉप 15ची कंपनी आहे ती. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्लॅप फॉर इट. थँक्यू. अप्लाय करणं येस, खूप छान अनुभव आलाय मला सॅटर्डेला. आपण रेकी शिकून 3च दिवस झाले होते आणि मी 10 महिन्यापासून म्हणजे जॉब स्विचचं चालू होतं माझं, पण होत नव्हतं. सॉरी.
तर मग मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. मोर दॅन 500+ एम्प्लॉईज होते तिथं, आणि तिथं सगळं ऑरा क्लीन केला आणि अफर्मेशन्स केले आणि युनिव्हर्स करून सगळी एनर्जी मागितली आणि माझं मोस्टली झालंच, म्हणजे ऑफर लेटर यायचंच बाकी आहे. हो, आणि आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि अख्ख्या जगामधली टॉप 15ची कंपनी आहे ती. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्लॅप फॉर इट. थँक्यू. अप्लाय करणं So let me just share the PPT over here. आता हे चक्र सिस्टम स्टडी करणं गरजेचं का आहे? काल जसं बघितलं, ऑराचे लेयर्स असतात आणि प्रत्येक जो ऑराचा लेयर असतो तो आपल्या चक्रांशी कनेक्टेड असतो. आपण मराठीमध्ये याच लेयरला कोश बोलतो. आपण बोलतो ना पंचकोश आहे. ते कोश म्हणजे काय, हे सुद्धा ऑराचे लेयर म्हणूनच कन्सिडर केले जातात. मग तिथे अन्नमय कोश, म्हणजे विज्ञानमय कोश, मनोमय कोश, असे जे कोश असतात ना ते सगळे 5 कोश. आणि इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर त्याची नावं वेगळी आहे. फिजिकल बॉडी, एथेरिक बॉडी, ऍस्ट्रल बॉडी, मेंटल बॉडी, कॉझल बॉडी, असे अजून पण त्याच्यावरती बॉडीज असतात. पण आपण ऍक्च्युअली फक्त 7 लेयर इथे किंवा सुप्राकॉझल असे 7 लेयर इथे बघणार आहोत. त्याच्याशी आता लेयर वगैरे इथं डीप मध्ये आपण नाही जाणार, पण आपण फक्त एवढं इथे स्टडी करणार आहोत की चक्रा सिस्टीम का महत्वाची आहे आणि ऍज अ हीलर आपले किंवा नॉर्मल माणसांचे प्रत्येकाचे चक्र हे अलाइंड असणं किंवा बॅलन्स असणं का इम्पॉर्टंट आहे हे आपण बघितलं सगळं ऑरा स्कॅनिंग वगैरे. तर अशा प्रकारे हे चक्र सिच्युएटेड असतात. त्याचं फक्त इथे आपण जागा बघून घ्या की वेअर इट इज सिच्युएटेड. चक्र सगळ्यात स्टार्ट कुठून होतं? मूलाधार चक्रापासून. मूलाधार चक्र आपल्या स्पायनल कॉर्डच्या खाली, रीढ के हड्डी के नीचे असं बोलतात ना, काय बोलतात त्याला, माकड हाडाच्या इथे. आणि हे सगळे जे असतात चक्र ते आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये सिच्युएटेड असतात. त्यांची ओपनिंग ही दोन्ही साईडला असते, पुढे आणि मागे. सो नाभीच्या 4 बोटं खाली कोणतं येणार? सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोटं किंवा 4 बोटं वरती कोण येणार? मणिपूर चक्र. नंतर आहे चेस्टच्या मध्यभागी, छातीच्या मध्यभागी येणार अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. देन कम्स युअर थ्रोट चक्र किंवा विशुद्धी चक्र. आणि भुवयांच्या मध्ये पण थोडंसं वरती, तिथे आपण टिळा लावतो, देअर कम्स युअर आज्ञा चक्र. आणि नंतर पुढे आपल्या टाळूच्या इथे आहे सहस्त्रार चक्र. आज्ञा चक्र इज ऑल्सो नोन ॲज थर्ड आय चक्र. आता हे बॅलन्स, आता हे मगाशी सांगितलं की हाताची पोझिशन कशी पाहिजे. चक्र बॅलन्सिंग कसं करायचं हे आपण नंतर बघू. आज जमलं तर आज, नाहीतर उद्या आपण टाइम मिळेल तर बघू. किंवा लेवल 2 ला आल्यावरती एनिवेज यू विल गेट द नोट्स, पीडीएफ भेटते, त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे ते कसं कोरिलेट करायचं, कुठे कोणत्या इश्यूसाठी कोणत्या चक्राला हिलिंग द्यायची, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. त्यामुळे ते पाठ करण्याची गरज लागत नाही. कारण बघा आता लेवल 1 ला आहे त्यामुळे कसं या इश्यूला हाय चक्र पकडा, ते चक्र पकडा, एवढं सगळं थोडंसं डोकं लावावं लागतं. पण लेवल 2 ला गेल्यावरती एवढं डोकं लावावं लागत नाही, कारण की प्रत्येक जण काय सायन्स बॅकग्राऊंड मध्ये आलेला नसतो किंवा हे सगळं पाठ केलेलं नसतं. म्हणून लेवल 2 ला गेल्यावरती ऑब्व्हियसली जेव्हा डिस्टन्स सिरीज शिकवली जाते तेव्हा हे एवढं किचकटपणे करण्याची गरज लागत नाहीये, ती गोष्ट सिम्पल होऊन जाते. म्हणून ती लेवल 2 आहे. लेवल 2 ला गेल्यावर पण लेवल 1 सारखं सिलिंग द्यायचं असेल तर काय अर्थ नाही मग त्या लेवल्सला. तर आता पहिलीला जे शिकवलं जाईल तेच 10वीला ना शिकवलं जाऊ शकत, बरोबर आहे. 10वीला पहिलीचं शिकवलं तर 10वीला जाऊन अर्थ नाहीये. त्यामुळे पाटा वरवंटा घेऊन करायचं का मिक्सर लावून पटापट करायचं ते आपलं. ठीक आहे. तर मी चुकीचं उदाहरण दिलं, कारण की वरवंट्यावर केलेलं त्याचा इफेक्ट जरा जास्त चांगला असतो, पण इथे ते धरू नका. मी फक्त इथे मेकॅनिझम सांगितलं की मशीन वापरली तर लवकर कामं होतात, पण इफेक्ट तोच येणार. वाट इट. आता हे जे चक्र आहेत ते प्रत्येक माणूस हा सेम असतो का स्वभावाने? नाही. एकाच आईच्या पोटी आलेले 2 मुलं पण त्यांचा स्वभाव वेगळा असणार नाही, कारण की जीन्स वगैरे वॉटेवर सगळं इन्क्लूड असतं. त्याच्यामध्ये एक फॅक्टर असतो तो म्हणजे चक्र. आता हे चक्र जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा कळी स्वरूपात असतात आणि जसे जसे आपण मोठे होतो तसं ते उमलत जातं.
आणि कोर्स ऑफ टाइम मध्ये किंवा जे काही आपल्यासोबत घडतंय, व्हॉट एव्हर जी इन्झायटी येणे आहे आणि बाकीचं पूर्ण सामाजिक लेवलवरचं जे काही अपेक्षा विपेक्षा येते, त्या सगळ्यामध्ये काय होतं, आयदर हे नॉर्मल पद्धतीने उमलेल काहींचं म्हणजे बॅलन्स राहील, काहींचं पूर्ण उमलणार नाही, काहींचं अति जास्त उमलेल. म्हणजेच आयदर बॅलन्स असेल, कमी ऍक्टिव्ह असेल, नाहीतर ओव्हर ऍक्टिव्ह असेल. आपल्याला काय पाहिजे, बॅलन्स्ड, प्रॉपर हवं. ठीक आहे. त्यामुळे चक्र कोणाचेही असतील, ते शुड बी बॅलन्स्ड आणि एकमेकांसोबत अलाइन्ड हवे आहे. कारण काय असतं, कोणतेही आधी चक्रांवरती इफेक्ट होतो. चक्रांवरती इफेक्ट आलं की त्याच्या आजूबाजूच्या ऑर्गनला ते, ज्यांना ते रेग्युलेट करत आहेत त्यांच्यावरती त्याचा इफेक्ट येणार आहे. कळते. आता विल जस्ट गो थ्रू दोज चक्रा की एक्झॅक्टली कसे असतात आणि त्याचं मेन काय काय कामं आहेत किंवा कसे ते को रिलेट करू शकतो आपण. पण इथे मी आता पूर्ण नोट्स नाही दाखवते, कारण की लेवल 2 ला आल्यावरती डायरेक्ट त्याचं पीडीएफ दिला जाईल, त्यामुळे ते आता एक्सप्लेन करण्यात काही एवढा मिनिंग नाही आणि त्याच्यामध्ये एवढा वेळ नाही. ऍक्च्युली करायला केलं असतं पण वेळ नाही. ओके. सो आपले चक्र मेन स्टार्ट कुठून होतात, मूलाधार चक्र. जे मी डे 1 ला म्हटलेलं, जर आपल्याला कळलं की एखाद्याचा स्वभाव असा असा आहे, त्याचं कारण हे चक्र आहे, तर आपण समजा ते चक्र त्याला बॅलन्स करून दिलं, त्याचा तिकडे स्वभाव आपण करेक्ट करून देऊ शकतो की नाही. म्हणजे आपल्याला पुढे त्याच्या रिलेशन मध्ये किंवा हे चक्र काय फक्त रिलेशनशिप वरती अफेक्ट करतात की नाही, मग ते लाईफ मधल्या सगळ्या फॅक्टरवरती, जसं आपण काल बघितलं तशा प्रत्येक फॅक्टरमध्ये तो सर्कल वरती ते अफेक्ट कुठे ना कुठे त्याचं इन्व्हॉल्वमेंट असतेच असते. आधी विल जस्ट सी की ते कुठे सिच्युएटेड आहेत आणि कोणाचं काय काम आहे. मूलाधार चक्र कुठे सिच्युएटेड असणार, आपल्या बेसला, म्हणून त्याला काय बोलतात, मूळ. मराठी शब्द खूप छान आहेत, मूळ आधार. मूळ आधार शरीराचं, मनाचं, पूर्ण बॉडी, आत्म्याबित्म्याचं सगळं जे मूळ आधार आहे, दॅट इज युअर मूलाधार चक्र, म्हणजे रूट चक्र. ओके. रंग आहे रेड. एलिमेंट म्हणजेच त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, सर्व्हायवल, सेफ्टी, ग्राउंडिंग, बेसिक नीड्स. काहींच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी नसते किंवा भित्रे असतात, घाबरट असतात, आळशी असतात, जडत्व आलेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे असतात, इन्सिक्युरिटी असते लाईफमध्ये, किंवा मेंटली असेल किंवा आर्थिकदृष्ट्या कोणत्याही पद्धतीची जी इन्सिक्युरिटी असेल, स्टेबलनेस नसेल, तर त्याचा अर्थ हे चक्र त्यांचं काय झालं आहे, इम्बॅलन्स झालेलं आहे. घरामध्ये किंवा कुठेतरी एकतरी असा व्यक्ती असतो ना, जा ना माझ्यासाठी थोडंसं पाणी घेऊन ये, जा ना माझं हे करून काम करून घे. म्हणजेच काय, त्याचा राग करून अर्थ नाही, त्याच्या शरीरामध्ये जडत्व आलेलं आहे, वाढलेलं आहे जडत्व. कशामुळे, तर हे चक्र काय झालंय, जड झालंय, हलकं नाहीये. ते रेग्युलेट करावं लागेल. असं आपण तिथे बघू शकतो की काय कुठे प्रॉब्लेम आहे आणि कशामुळे असतं. आणि असं गरज नाही की एकच चक्र रिस्पॉन्सिबल असतं, हे इंटरकनेक्टेड आहे. त्याचं एक्झाम्पल मी पुढे देईन की हे चक्र एकमेकांवर सुद्धा कनेक्टेड असतात, म्हणून त्यांची अलाइनमेंट सुद्धा गरजेची आहे एकमेकांसोबतची. कारण घड्याळामध्ये जसे ते चक्र एकमेकांवर डिपेंड असतात, तसे आतले चक्र पण एकमेकांवरती डिपेंड असतात. एकतरी चक्र बिघडलं की त्याच्या आजूबाजूला ते अफेक्ट करणारच आहे. नेक्स्ट आहे नाभीच्या 4 बोटं किंवा 3 बोटं खाली, दॅट इज स्वाधिष्ठान चक्र. अगेन स्वाधिष्ठान, स्व, माझं स्वतःचं अधिष्ठान. मग तिथे आपल्या आत्म्याची उत्पत्ती, माझी उत्पत्ती, आपल्या नेचरची, आपल्या कलेची, या सगळ्याची उत्पत्ती कुठे आहे, स्वाधिष्ठान चक्र. आणि नेहमी ना कोरिलेट करायचं की ते चक्र कुठे आहे आणि त्याच्या आजूबाजूला कोणते ऑर्गन आहेत. आता जो आपलं लोअर ऍब्डॉमिनल रिजन आहे, तिथे कोणकोणते ऑर्गन असणार, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, बरोबर. मग त्या ऑर्गनला कोण रेग्युलेट करते, हे चक्र पर्टिक्युलर. कळलं, असं यू कॅन कोरिलेट. तर आपली क्रिएटिव्हिटी असेल, आपली इमोशन्स असतील, प्लेजर असेल, आपली उत्पत्ती असेल म्हणजे प्रोडक्शन, हे सगळं कुठे आहे, स्वाधिष्ठान चक्राशी रिलेटेड आहे. मग इन्फर्टिलिटीचे केसेस असतील, एएमएच बीएमएच लेवल, त्याच्यानंतर युरिनेशन रिलेटेड काही असेल, फ्रिक्वेंट युरिनेशन किंवा व्हॉट एव्हर काही, त्याच्याशी आजूबाजूला जे काही आहे, दॅट इज रिलेटेड टू युअर स्वाधिष्ठान चक्र. एलिमेंट इज वॉटर. रंग कोणता आहे, ऑरेंज. मी जस्ट इथे एक ब्रशअप करते, बाकी सगळं नोट्स मध्ये एक्स्ट्रा आहे. मणिपूर चक्र. मणिपूर चक्र रंग आहे येलो. इट इज कुठे सिच्युएटेड आहे, नाभीच्या 3 बोटावरती सिच्युएटेड आहे, अपर ऍब्डॉमिनल रिजन मध्ये. तत्व आहे फायर. फायर, विचार करायचा, पोट आहे आपलं तिकडे, अग्नी तिथे आहे, सो फायर. सो त्याच्या आजूबाजूला जे काही
कनेक्टेड आहे, त्याला कोणाशी त्याला आपण को रिलेट करायचं आहे, करस्पॉन्डन्स ऑर्गन्सला आपण तिथे या चक्राशी आपण रिलेट करू शकतो. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे शब्द मणिपूर, मनी, आता इथे इंग्लिशमध्ये मनी विचार करा पाहिजे तर लक्षात ठेवण्यासाठी. मणिपूर चक्र कशासाठी रिलेटेड आहे? मनी, आपली आर्थिक स्टेबिलिटी, पर्सनल पॉवर, सेल्फ एस्टीम, आपला कॉन्फिडन्स, मोटिवेशन, विल, हे सगळं कशावर डिपेंड असतं? या मणिपूर चक्राशी. ज्यांना आर्थिक ब्लॉकेजेस येतात किंवा एखादं काम अडकतं, संधी येते भेटत नाही, म्हणजे हे खालचे 3 चक्र मेन त्याला जबाबदार आहेत. एक ते रूट चक्र, स्टेबिलिटी नाहीये, मणिपूर चक्र, ब्लॉकेजेस असणार. ठीक आहे. सो यू नीड टू हील दॅट पर्टिक्युलर चक्र, कारण की ते इम्बॅलन्स असल्यामुळे हे सगळं होतं. ज्यांचं हे चक्र स्ट्रॉंग आहे त्यांच्या ह्या सगळ्या क्वालिटीज स्ट्रॉंग असणार आहे. आपण काय बोलतो, कोणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा एखाद्याला त्याच्या हृदयात शिरण्यासाठी मार्ग पोटातून आहे. पोटात काय आहे? पोटात नाहीये, मणिपूर चक्रामध्ये. म्हणून एक्झामला जाताना, कुठेही मेन कामाला जाताना पोटातच गोळा येतो. इकडे तिकडे गोळा का नाही, गुडघ्यात गोळा का नाही आला? कारण की तिथे काय आहे? मणिपूर चक्र. कळतंय? नेक्स्ट कम्स टू अनाहत चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट. ग्रीन कलर, पिंक किंवा पेस्टल ग्रीन कलरचं दिसतं काही त्यांना. तत्व आहे एअर. कशासाठी? कोणत्याही प्रकारची इमोशन्सचं बनणं, उत्पत्ती, फर्स्टली आपल्या कोणत्याही प्रकारच्या इमोशनची उत्पत्ती इट इज रिलेटेड टू युअर हार्ट चक्र. मग दॅट कॅन बी फॉरगिवनेसची भावना असेल, कंपॅशन, लव्ह, पीसफुल रिलेशनशिप, व्हॉटएव्हर. नेहमी विचार करायचा की चक्र आपल्याला हायपर ऍक्टिव्ह पण नको असतात, हायपो ऍक्टिव्ह सुद्धा नको आहेत. वी वॉन्ट एव्हरीथिंग शुड बी बॅलन्स्ड इन आवर लाईफ. काही लोक अति जास्त कंजूस असतात, म्हणजे लाखभर रुपये, करोडो रुपये आहेत, पण कोणाला कधी दान देण्याचं आपल्या त्यांच्यामध्ये क्वालिटी नसते. याचा अर्थ काय? तशी भावना नाहीये ना, कंपॅशनची भावना नाहीये, लवची भावना, दयावान नाहीये. याचा अर्थ काय? हे चक्र त्यांचं पूर्णच इनॅक्टिव्ह आहे किंवा ब्लॉक्ड आहे. आणि काही लोक असते तर अति उदार पण असतात, म्हणजे लोन काढून लोकांना मदत करते, म्हणजे त्यांचं हायपर ऍक्टिव्ह आहे. दोन्ही गोष्टी चुकीच्या. कळतं? मग प्रत्येक गोष्ट, भावना का असेना, ती बॅलन्स मध्ये पाहिजे. कळते? नंतर आहे दॅट इज आर विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. ब्लू कलर आहे. विशुद्धी, नाव विशुद्धी. कोणी केली विषाची शुद्धी? मराठी शब्द असे अप्रोप्रिएट ठेवलेले आहेत. विशुद्धी, विषाची शुद्धी कोणी केली? कोणत्या चक्रामध्ये केली? थ्रोट चक्रामध्येच राहिली ती शुद्धी करायला शंकरांच्या, पण दुसऱ्या चक्रामध्ये नाही आली. कारण काय आहे? विष म्हणजे काय? विषय. विष म्हणजे काय? विष नाही, विषय, थॉट्स किंवा जे काही आपण हे आपली इमोशन्स, चांगले आहेत वाईट आहे, जे काही थॉट्स किंवा काही भावना उत्पन्न होत आहेत ते कुठून होत आहेत? तुमच्या हृदय चक्रातून होत आहेत. आणि बाहेर कुठून पडणार? मुखातून पडणार. तर त्याचं फिल्ट्रेशन कुठे होणं गरजेचं आहे? थ्रोट चक्रामध्ये. सो त्याची शुद्धी. तर आपण फक्त विचार नाही करत, उगाच काही ते नावं ठेवलेत म्हणून आपण बोलतोय असं नाहीये. थोडंसं अर्धा सेकंड जरी विचार केला तरी आपल्याला ते सुटत जातं की आता हे मला पण कोणी शिकवलं नाही, पण जसं जसं आपण करतो तेव्हा आपण रिलेट करू शकतो की असं नाव आहे का असेल, ओके इथे असं आहे तर असं. नॉट ओनली दॅट, आता थॉट्स आपल्या ब्रेन आणि त्याच्या आपल्या सगळ्या सेन्सिटिव्हिटी जी आहे तिथून पण थॉट्स जनरेट होत आहेत, पण शेवटी मुखातूनच येत आहेत. हा सुद्धा एक फिल्टर आहे तिकडे. असू एक गोष्ट वेगळी, पण कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? कम्युनिकेशन, ट्रूथ, एक्सप्रेशन. आपले जे थॉट्स आहेत त्याचे एक्सप्रेशन. ज्या माणसाचं हे चक्र स्ट्रॉंग आहे तो माणूस विचार करायचा की तो लॉयल आहे, किंवा वाईज वर्सा. जो लॉयल आहे त्याचं हे चक्र स्ट्रॉंग आहे किंवा कॉन्फिडंट आहे. याचा अर्थ त्याचं हे चक्र काय आहे? ऑनेस्ट लोकांचं स्ट्रॉंग असतं. कळतं? म्हणून जे मी काल म्हटलेलं, थायरॉइडचं प्रमाण किंवा रेट महिलांमध्ये जास्त का आहे? एक्सप्रेस नाही केलेल्या भावना ज्या तेव्हा दाबल्या जातात. एक्सप्रेशन कुठे आहे? तुमच्या थ्रोट चक्रामध्ये आहे. इफ इट इज अप्रेस तर काही कालांतराने 40च्या नंतर तिकडे तुम्हाला दिसणारच आहे काही ना काहीतरी. सेम गोज विथ बाकीचे जे इश्यू असतील ते. आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र, बिटवीन युअर आयब्रोज. जिथे आपण एकदम इथे नाही, थोडंसं वरती जिथे आपण टिळा लावतो. सो इथे थोडंसं आपल्याला कधी कधी खड्डा असल्यासारखं वाटतं काय त्यांचा. सो इथे काय आहे? आपलं आज्ञाचक्र. अगेन द वर्ड इंडिकेट्स एव्हरीथिंग. आज्ञा देतं ते कोणाला? संपूर्ण शरीराचं आज्ञा, पूर्ण त्याचं जे हे आहे कंट्रोल आज्ञाचक्राशी. बिकॉज त्याच्या पाठी काय आहे? पिट्युटरी ग्लँड आहे. वरती कोण आहे? पिनियर ग्लँड आहे. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस आहे. राईट? सो इट कंट्रोल्स युअर ऑल द मेकॅनिझम्स इन युअर बॉडी.
मग तिथे फीडबॅक मेकॅनिझम येईल, एखादा हॉर्मोन रिलीज करणं येईल किंवा कोणतीही बायोकेमिस्ट्री येईल. कोण कंट्रोल करणार? हे जे 3 ग्लँड्स आहेत ते मेन काम करतात फीडबॅक मेकॅनिझमच्या अंडर. सो त्याच्याशी कनेक्टेड कोण आहे? युअर थर्ड आय चक्रा. सो इट कंट्रोल्स एव्हरीथिंग. म्हणून त्याला आज्ञाचक्र बोललं जातं. रंग काय आहे? डार्क ब्ल्यू किंवा जांभळा, इंडिगो कलर दिसेल. लाईट आहे त्याचं. हे बीज मंत्र पण प्रत्येकाचे वेगळे आहेत. आता मी बीज मंत्र ते सांगायला विसरली, पण याचं बीज मंत्र काय आहे? ओम आहे. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? इंट्युशन, विजडम, इन्साइट किंवा पूर्ण शरीराचा, मनाचा, आत्म्याचा कंट्रोल. जेव्हा लेवल 3 मध्ये सायकिक अबिलिटीज काही प्रॅक्टिस दिल्या जातात, तिकडे आपल्या सायकिक अबिलिटीज हळूहळू वाढतात. म्हणजे क्लिअर वॉयन्स, क्लिअर ऑडियन्स वगैरे वगैरे. म्हणजेच आपले इंट्युशन्स, विजडम, एखाद्या नॉलेज येणं, तो डाउनलोड होणं, एखाद्याबद्दल कळणं, दिसणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे होतात? थर्ड आयचं ऍक्टिव्हेशन झालं की एव्हरीथिंग युअर सायकिक अबिलिटीज विल इन्क्रीज ओव्हर देअर. मग ते हळूहळू ते ग्रोथ तिथे सुरू होते. कळलं इथपर्यंत? बीज मंत्र इज ओम. ओम आणि ओमकारामध्ये फरक आहे. काही लोक इथे ओम धारण करतात किंवा ओमकार धारण करतात, पण आय वुड प्रेफर इथे ओम धारण करा, कारण की सहस्रार चक्रावरती संपूर्ण ओमकार येतो. ओमकार इज डिफरंट, ओम इज डिफरंट. ओमकार म्हणजे अ उ म चा उच्चार, पूर्णत्व. सहस्रार चक्र, इट इज युअर क्राउन चक्र लोकेटेड टॉप ऑफ युअर हेड. व्हायोलेट रंग आहे किंवा पर्पल रंग दिसतो काही किंवा संपूर्ण प्रकाश. कॉन्शियसनेस, हायर कॉन्शियसनेस, म्हणजे अद्वैताची भावना जेव्हा इथून जेव्हा आपलं भेदन होईल तेव्हा आपण अद्वैताकडे जाऊ किंवा स्पिरिच्युअल ग्रोथ सुरू होते. सो स्पिरिच्युअल कनेक्शन, एनलाइटनमेंट, इनर पीस, या सगळ्यासाठी कोण जबाबदार आहे? युअर क्राउन चक्र. नॉटेड मी फक्त इथे पटापट ब्रशअप केलेलं आहे की चक्र कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे. कळलंय की सगळं वर गेलंय? ओके. इंटरेस्टिंग होतं. अजून पण खूप इंटरेस्टिंग आहे ह्याच्यात, पण आता सगळं इथे नाही, एवढा आपल्याला वेळ मिळणार आहे सांगायला. ठीक आहे. सो आपण नेहमी काय बोलतो की जिथून आलो तिकडून जाणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तिथून आलो तिथून जावं लागेल. कळतंय? कोणाला असं लास्टच्या क्षणांमध्ये बघितलंय जाताना? जेव्हा माणूस जातो तेव्हा असं अलगद जातं का सगळेजण? सहज नाही जात. झटके येतात, घाबरतात, अडकल्यासारखं वाटतं, काही घाम सुटत असेल वाटचे काय आहे. पण काही लोक असतात की ज्यांच्या चेहऱ्यावरती एक असं छोटस स्मित हास्य असतं. म्हणजेच काय हा डिफरन्स का? झटके केव्हा लागतील? जेव्हा त्याच्या प्राणाला कळणार नाही की कुठून जायचे, द्वार कुठे. भटकत राहतो ना तो आतल्या आत. आणि केव्हा भटकेल? जर त्याच्यामध्ये तेवढ्या प्रमाणाचे ब्लॉकेजेस त्याने क्रिएट केले असतील पूर्ण लाईफमध्ये, या किंवा आधीच्या. म्हणजेच काय, त्याने कोणत्याही बाबतीमध्ये, मला दान धर्म बोला किंवा व्हॉट एव्हर, कोणतंही जेव्हा आपण पुण्यकर्म, तो मनुष्य कमी पडतात त्याचे, तेव्हा असं ब्लॉकेजेस तिथे येत असतात. वेळा जो पूर्णपणे एक प्युअर सोल आहे तो एकदम आरामात गेलेला असतो, सहज जातो. नाही तर मोस्टली काहींचे डोळे चुगडे राहतील, तोंड चुगडं राहील, मग इकडून गेला आणि तिकडून गेला बघतो आपण. कारण की हे सुद्धा आउटलेट्स आहेत. पण कोणता आउटलेट इम्पॉर्टंट आहे? जिकडून आलो तिकडून. कळतं? कारण काय असतं, काय बोललं जातं की ज्या गतीमध्ये जाऊ तीच गती आपल्याला पुढे मिळणार. म्हणजे काय गती मिळणार? म्हणजे काय स्पीडला काहीतरी असं हे होणार आहे का? नाही. गती मिळणार म्हणजे त्याच प्रकारचं आयुष्य पुढे मिळणार आहे पुढच्या जन्मामध्ये, की त्याच जन्म सगळ्यांचा लास्ट असतो, सगळे मोक्षाला जातात? नाही. आणि लगेच इथून गेलो आणि तिकडे जन्माला आलो लगेच दुसऱ्या दिवशी, असं पण नसतं. तो पण एक प्रवास आहे. आणि तो प्रवास तो मेन आहे. हे बाकीचं आता जे आहे दॅट इज सिम्पल. तो जो आहे ना त्याला किती वेळ लागेल ह्याची कोणाला गॅरंटी नाही. मग ती गॅरंटी केव्हा येईल? जेव्हा आता त्याच्यामध्ये काम करू तर. समजते? लॉजिक इतके सगळे उलटे आहेत. ऍक्च्युली हे जे काय करतो तो ह्या जन्मासाठी किंवा ह्या आता जे चालले त्यासाठी करत नाही आहोत. गेल्यावरती तो जो गॅप आहे ना तो पटापट भरावा लागणार. तिथे एकदा जर खितपत पडला तो आत्मा की ते. म्हणून आपण काय बोलतो, मोस्टली लोकांचं काय असतं, ह्या जन्मात काही करू, दुसरा जन्म कोणी बघितलाय ते बघू पुढच्या पुढे. पुढच्या पुढचे बघायला ना तो मेन गॅप जो आहे ना तो तरी फिल करावा लागेल पुढे परत जन्माला येण्यासाठी. आणि कुठे यायचं दॅट डिपेंड्स ऑन युअर कर्मास. जर आपली ज्ञानेश्वरी चालली तर आपल्याला कळेल. ठीक आहे. आता मी थोडं डीप मध्ये नाही जाते कारण की तो पार्ट वेगळा आहे, पण इथे फक्त एक जिस्ट दिली की व्हाय इट इज सो मच इम्पॉर्टंट टू बॅलन्स युअर चक्रा अँड गेट इट अलाइन. फक्त ह्या देहासाठी नाहीये, हे तर आहेच, इव्हन पुढचं पण आहे त्याच्यामध्ये पण.
सो टुमॉरो विल सी. जे सगळ्यांचे कंटिन्युअस मेसेजेस येत आहेत की स्ट्रक्चर काय राहणार आहे लेवल 2 लेवल 3 चा, कोर्स कसा असणार आहे, फीस काय आहे, मेन तर सगळ्यांचा प्रश्न, आणि डेली प्रॅक्टिस मध्ये काय काय करायचं, आता एवढे 4 दिवस जे शिकलो त्याचं काय पुढे करायचं हे, आणि चक्रा बॅलन्सिंग जो आजचा टॉपिक राहिलेला आहे दॅट विल कव्हर टुमॉरो. ठीक आहे, दॅट फाईन. विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू सो मच. ओके, बाय बाय. थँक्स.